नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. भारत आणि जपान यांच्यामध्ये व्यापार करार अतिशय चांगल्या प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्याच्यामध्ये फ्लो मीटर्स म्हणजे हवाचा प्रवाह किंवा पाण्याचा प्रवाह किंवा द्रव पदार्थांचा प्रवाह मोजण्याकरता जी फ्लो मीटर्स लागतात त्याची आता पुण्यामध्ये आणि भारतामध्ये उपलब्धता करण्यात आली आहे. योकोगावातर्फे अँडप्ट फ्लुडाईन या भारतीय फ्लोमीटरचं उत्पादन करण्यात आलं आहे. त्याची माहिती आज त्याचे व्यवस्थापकीय संचालक सजीवनाथ आणि अडॅप्ट फ्लुडाईन प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विनायक गद्रे यांनी आज पत्रकारांना दिली. फ्लोमीटर हे आवश्यक औद्योगिक साधन असून प्रवाहाचा दर आणि काही उत्पादनांमध्ये घनता आणि द्रववायू वाफेचे तापमान ते मोजू शकते. मोजमापाचा उद्देश द्रव किंवा वायूचा प्रकार आणि मापन स्थिती यावर अवलंबून विविध मापन तंत्रज्ञान यात उपलब्ध आहे. भारत सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत आहे, ज्याचा उद्देश भारतातला एक जागतिक केंद्रात करण्याचा आहे. या बहुराष्ट्रीय आणि भारतीय कंपन्यांना त्यांच्या उत्पादन निर्मिती करता हे उत्पादन आवश्यक असते. नमस्कार, माझं नाव विनायक गद्रे. मी अडॅप्ट फ्लुडाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा डायरेक्टर आहे. आणि आज ही जी घोषणा झाली आहे त्यामध्ये योकोगावा इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन ही एक जपानीज कंपनीने अडॅप्ट फ्लुडाईन प्रायव्हेट लिमिटेड पुण्यातल्या एका कंपनीचं ॲक्विजिशन केलेलं आहे. आणि हे जे फ्लोमीटर जे आपण बनवतो, अडॅप्ट जी कंपनी बनवते, त्याचा उपयोग मोस्टली पाण्याचा प्रवाह किती आहे मोजण्यासाठी केला जातो. प्रवाहामध्ये आतापर्यंत किती पाण्याचा फ्लो आहे, म्हणजे आता किती लिटर पर सेकंड किंवा लिटर पर मिनिट स्पीडने पाणी जे वाहत आहे त्याचा स्पीड मोजला जातो आणि आतापर्यंत किती पाणी वाहत गेलेलं आहे त्याची टोटल क्वांटिटी मेजर केली जाते. आतापर्यंत सरांनी जसं सांगितलं त्यामुळे जवळजवळ एक 400 कोटी असं बिझनेस आहे फ्लोमीटरचा. फ्युचर प्लॅन जसं मगाशी सांगितलं तसं आता एक्झिस्टिंग प्रोडक्ट लाईन जी आहे अडॅप्टची ती एक्सपांड करण्यात येणार आहे आणि जपानीज कंपनीचे जे फ्लोमीटर थोडे चायनात बनतात ते आपण आता भारतामध्ये ऍडिशनल फॅक्टरी मध्ये करणार आहोत. भारतात बनवले जाणार आहे. भारतात किती त्याचं खप आहे किंवा काय म्हणजे जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे 400 कोटी हे मार्केट साईज आहे या प्रोडक्टचं. त्याच्या ह्याच्यानुसार म्हणजे किलोमीटर किती ठिकाणी बसवणार किंवा किती वापर संख्येबद्दल बोलायचं झालं तर जवळजवळ भारतात जवळजवळ 40,000 किलोमीटरचं मार्केट आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुण्यामध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT या संस्थेची स्थापना डॉक्टर प्राध्यापक विश्वनाथ कराड सरांनी केली आणि अल्पावधीतच जगभर या संस्थेचं नाव झालं. COEP कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले आणि तिथेच शिक्षक म्हणूनही काम करत असताना विद्यार्थ्यांकरता वेगळ्या प्रकारची शिक्षण देणारी संस्था असावी, ज्यामध्ये अध्यात्म हे तत्वज्ञान रूप शिकवून त्यातून इंजिनिअरिंग कसं करता येईल असा संकल्प घेऊन त्यांनी या संस्थेची निर्मिती केली आणि साक्षात मानवनिर्मित अतिशय चांगल्या प्रकारची इन्स्टिट्यूट त्यांनी निर्माण केली, असे गौरवोद्गार डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी आज डॉक्टर प्राध्यापक विश्वनाथ कराड यांचा सत्कार करताना सांगितले. I was not knowing Mr. Mashelkar sir. There is a big story behind Professor M. Joshi and his guru, Mr. Sharma. And Vijay Bhatkar's meeting me in my life, where I used to have a confirmatory test. I still remember when myself and Vijay, 1998 was the Science Congress, 2000. And that time we had a meeting in the National Chemical Laboratory. And when Mashelkar had asked me a question,
I was certainly devoted to the Warkari cult, Vaishnava Parampara of India. And what is spirituality, what is the concept of religion was the main issue. And still remember when Vijay Bhatkar and myself, we had a very typical Vaishnavite cult. So we went to his laboratory that time to confirm what path we should choose. And Dr. Mashalkar had asked me a question. I still remember. Very magical moment when Swami Vivekananda returned to India after World Parliament of Religions, and how very special moment you participated in that World Parliament. It was almost impossible to get in there. विचार संवर्धन, व्यक्ती संवर्धन, आचार संवर्धन, समता संवर्धन, क्षमता संवर्धन, नेतृत्व संवर्धन याविषयी बोलतो. बट मूल्य संवर्धन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. राईट. आणि आज आपण उल्हासराव, आपण म्हणालात मगाशी ज्या घटना पुण्यामध्ये झालेल्या आहेत त्यात काय मूल्य तुम्हाला दिसली? समाजाचा कुठलाही भाग घ्या, केवळ ज्याने त्या मुलाने ॲक्सिडेंट केला तो नव्हे, इतरही ध्यात. मला पुण्याविषयी प्रचंड अभिमान आहे. आणि परवा आमची एक व्हिडिओ कॉन्फरन्स चालली होती, त्यावेळी मला त्याने विचारलं पुण्यात काय चाललंय म्हणून. मी शर्मेने मान खाली घातली. तर त्यामुळे हे जे शिक्षण आहे त्यातला मूल्य हा जो भाग आहे हा माझ्या मते अत्यंत महत्त्वाचा आहे. राजमाता अहिल्याराणी होळकर यांचा आज जयंतीचा दिवस. त्या निमित्तानं अहिल्याबाईंची शिकवण आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे, आपल्या जीवनात ती वापरली पाहिजे. त्याचबरोबर आपण मंदिर, विहिरी, जलाशय, तलाव याकडे अहिल्याबाई होळकरांच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. आणि याचा जर आपण आत्मसात केला तर आपल्याला त्या निमित्तानं शासकीय सुट्टी देखील मागण्याचा अधिकार प्राप्त होईल, असे संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी सांगितले. 290व्या जयंतीनिमित्त तमाम समाज बांधवाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. खरं तर राजमाता अहिल्याराणी होळकर असतील, मल्हारराव होळकर असतील किंवा यशवंतराव होळकर असतील, या सगळ्या महापुरुषांचा इतिहास खरं तर परत एकदा इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, आज इतिहासामध्ये अशा काही पानं दडलेली आहेत. शिंदे होळकरांचा इतिहास हा उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तो इतिहास महाराष्ट्रासमोर आला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, राजमाता अहिल्याराणी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं राज्य सरकारला, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपली शासकीय सुट्टी जाहीर करावी. कारण समाजामध्ये जर खरा इतिहास जायचा असेल, इतिहासावर खरंच आत्मचिंतन करायचं असेल, त्याचं खरंच प्रवचन करायचं असेल तर त्या महापुरुषांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. देशामध्ये एकमेकांना, शासनाच्या लोकांना, पोलिसांना, महानगरपालिकेत, प्रशासनात माहिती विचारणं आता दुरापस्त होत चाललेलं आहे. प्रत्येक नागरिक आपले नैतिक अधिकार काय आहेत, आपल्याला घटनेने दिलेले अधिकार काय आहेत आणि आपल्याला काय वाटतं हे विचारण्याचं तो विसरत चाललाय. आणि म्हणूनच मला असं वाटतं की होय, मी विचारणारच, अशी भूमिका आता प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे. रस्त्याला खड्डे पडलेले आहेत, होय, मी महानगरपालिकेला विचारणारच. अग्निशमन दलाचा कारभार अतिशय चांगल्या प्रकारे चालतो, पण तो कसा चालतो हे मला माहित नाही, होय, मी विचारणारच. होय, मी विचारणारच ही संकल्पना आता तुमच्या माझ्या मनामध्ये दृढ झाली पाहिजे. कारण आपण विचारायलाच विसरत चाललो तर समोरच्याला ते हवंच असतं. ज्या वेळेला आपण विचारत नाही त्यावेळेला समोरचा ती गोष्ट गृहीत धरून चालतो. आणि म्हणून आपल्या कार्यालयात असेल, आपल्या कुटुंबात असेल, आपल्या संसारात असेल, त्याला विचारा नेमकं काय चाललेलं आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना विचारा की काय चाललेलं आहे. आपण कर्मचाऱ्यांना विचारत नाही, तो गृहीत धरून चालतो आणि मग तिथून पुढे सगळी गणितं चुकायला लागतात. त्याच्यामुळे जीवनामध्ये एकच मंत्र, होय, मी विचारणारच. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.